नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. बंधन म्हणजे बॉन्डिंग, बंधन म्हणजे निर्धारित नियम सुद्धा, बंधन म्हणजे व्यवधान. इच्छेविरुद्ध एखाद्या बंधनात अडकणं म्हणजे खरं तर कैद सुद्धा. बंधन या शब्दाचे तसे वेगवेगळे अर्थ आहेत, त्यापैकी एक अर्थ म्हणजे विश्वास. कुठल्याही नात्यामध्ये जेव्हा बंधन असतं तेव्हा सावलीसारखा त्याच्या बरोबर असतो तो विश्वास. आणि ज्या क्षणी ही सावली साथ सोडून जाते तेव्हा हे बंधन मातीमोल होतं. नाती जगताना आणि जपताना हेच बंधन फार मोलाचं असतं. आणि त्यात नवरा बायकोसारखं नातं ते तर आयुष्यभरासाठी असतं. पण हेच नातं, हेच नाजूक बंधन जर अविश्वासाच्या बळावर बांधलेलं असेल तर हे नाजूक बंधन कधी ना कधी विस्कटणारच. आजच्या केसमध्ये काहीसं असंच घडलंय. चला पाहूया. चला उठा. मॅडम बॉडी चेक करा. आजूबाजूला काय सापडतं का बघा. सर, बॉडी जवळ जे बसले होते त्यांचं नाव मनोज शुक्ला. आणि सर, जिची बॉडी आहे तिचं नाव निशा शुक्ला आणि माहेरचं नाव सावंत. अहो, हे पाणी घ्या आणि शांत व्हा. अहो, येतच असेल निशा आता. अहो, काहीतरी काम असेल म्हणून झालं असेल उशीर. हे बघ, तुझ्या असल्या लाडामुळं ती आपल्याला गृहीत धरायला लागली. बाबा, तुम्ही पण काय तिला कमी डोक्यावर नाही बसवलंय. डिस्टिंक्शन मध्ये पास काय झाली, लगेच तुम्ही तिला जॉबची परमिशन दिली. तेव्हाच्या तेव्हा लग्न लावून द्यायला पाहिजे होतं तुमचं. फोन सुद्धा स्विच ऑफ येतो हिचा. संध्याकाळपासून फोन स्विच ऑफ करून बसले. दादा, बॅटरी डाऊन असेल ना. मिताली, मोठे बोलतायत ना. आली निशा. अहो, काय ग बाळा, किती उशीर केलास तू. हा, आम्ही सगळे किती काळजी करत होतो तुझी, आणि फोन पण बंद ठेवतेस तू. अगं, ऑफिसमध्ये काम वाढलं आणि फोन स्विच ऑफ झालाय. बॅटरी डाऊन झाली आणि मी चार्जर सुद्धा घरीच विसरले. निशा, एवढा वेळ ऑफिसमध्येच काम होतं. ऑफिसच्या नावाखाली कुठे भटकत होती ते विचारा. काय बोलतोय दादा? मग काय, ऑफिसमध्येच होते. अगं, पण ऑफिस तर 6 वाजता सुटतं ना तुझं. मग एवढा उशीर नाही. अगं, म्हणजे तसं सांगायचं ना, उगाच आपल्या जीवाला घोर लागून राहतो ग. निशा, तुझे नोकरीचे लाड आता बस झाले. लग्नाच्या आधी तुला नोकरी करायची होती ती आम्ही करून दे. आता आधी लग्न करायचं आणि मग तुला काय जॉब करायचं तो कर. कळलं? बाबा, बाबा, हा समीर, माझ्या काकांचा एकुलता एक मुलगा. हो, तुझ्या काकांना मी तुमच्या लग्नात भेटलो होतो, पण तुम्ही नव्हता लग्नात. नाही, मी तेव्हा नव्हतो. ॲक्च्युली आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर. सो तेव्हा मी नुकतीच परदेशात नोकरी करत होतो आणि मला 2च महिने झालेत की मी पुण्यात एका कंपनीत जॉईन झालो. कंपनीचा बंगला आहे, गाडी आहे आणि कोथरूडला माझे 2 फ्लॅट्स आहेत जे मी रेंटवर दिलेत. बाबा, थोडे दिवसांपूर्वी नीलमच्या मावस बहिणीच्या लग्नात समीरने निशाला बघितलं होतं आणि त्याला ती पसंत आहे आणि समीरच्या घरच्यांनाही आपली निशा पसंत आहे. हो बाबा,
आणि समीर ह्यांना सुद्धा ह्याच्या ऑफिसमध्ये जॉबला लावणार आहे. आता तुम्ही सगळ्यांनी नीट विचार केलाच असेल आणि सगळ्यांची मान्यता असेल तर आमची पण काही हरकत नाही. अगं निशा आलीच, ये बस. ये निशा. निशा हा समीर, माझ्या काकाचा मुलगा, मेकॅनिकल इंजिनियर आहे बरं का. हाय. आणि तुझं लग्न ठरवलं ह्याच्यासोबत. काय बाबा, मला इतक्यात लग्न नाही करायचंय. आय एम रिअली सॉरी, मला तुमचा इन्सल्ट नाही करायचा, पण मला खरंच इतक्यात लग्न नाही करायचं. अरे दादा, नाही प्लीज, तुम्ही तिला ओरडू नका, कारण लग्नाचा डिसिजन हा तिचाच आहे. सो तिला डिसाईड करू द्या. थँक्यू. समीर, तू मूर्ख आहेस का ग निशा? अगं इतकं चांगलं स्थळ तुला शोधूनही सापडणार नाही. अगं समीर तुझ्या भावाला सुद्धा कंपनीमध्ये लावत होता ना जॉबला. यासाठी चाललाय का माझा सौदा? जास्त शहाणपणा पासळू नकोस. पण बाबा, मला ह्याच्याशी लग्न नाही करायचंय. अगं मग काय करायचंय? तुला असंच घरात पडून राहायचंय का? नाही, मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडलाय. अच्छा, म्हणून तुला उशीर होतो का घरी यायला? बोल ना, बोल. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं लग्न त्या समीरशीच होणार आहे. कसं होत नाही तेच बघ तुम्ही. हॅलो, हां, निशाशी बोलणं झालंय आमचं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं लग्न निशाशीच होणार. सर, निशाची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आणि तिचा नवरा मनोज अजूनही काही बोलण्याच्या परिस्थितीत नाही. बायकोला मारण्याचा पश्चाताप झाला असेल त्याला. हे बघा, इकडे सेलिब्रेशन झालं होतं आणि दारावर कुठल्याही फोर्स एंट्रीच्या खुणा नाहीये. याचा अर्थ तिचा नवरा घरीच होता. कदाचित त्याने त्याच्या बायकोवर इथे आधी हल्ला केला. ती पळत आत गेली. त्याने फ्लॉवर पॉट उचलला, तो आत गेला असेल या बाजूला आणि त्याने तिला फ्लॉवर पॉट फेकून मारला. तिला न लागता खिडकीला लागला आणि खिडकीची काच फुटली. पण सर, मर्डर वेपन तर गायब. आणि हे सगळं जर मनोजने केलं असेल तर मग तो इथून पळून का नाही गेला? तो आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. या मनोजला बोलतं करा. तोच एकटा साक्षीदार आहे जो आपल्याला सांगू शकेल की निशाचा खून त्याने का आणि कशासाठी केला. निशाशी बोलणं झालंय का तुझं? बर, नाही, तिचा फोन बंद आहे ना म्हणून विचारतो. बाबा, तिच्या कुठल्याच मैत्रिणीला माहिती नाही ती कुठे. मला तर वाटतं ना ही पोरगी नक्कीच पळून गेली. समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही कार्टीनी. ताई, निशा, खूप बस. निशा आता माझी बायको आहे. आपण शांतपणे बसून बोलू शकतो ना? ए, कोण आहेस रे तू? निशाल नादाला लावून चोरून लग्न करतोस आणि बरं आम्हाला सांगतो शांतपणे बसून बोलूया. तुझ्यासारख्या दीड दमडीच्या मुलाला घरात उभं नाही करणार मी. चल चालायला लाग. दादा, मी लहान नाहीये कोणी मला नादी लावायला, आणि माझे डिसिजन घ्यायचा अधिकार मला आहे. हे दिशा, काय बोलतेस तू? हा, कसले डिसिजन, कसला अधिकार? परस्पर जाऊन लग्न केलंस. कोण आहे हा मुलगा? कोणाशी लग्न केलंस? नाव काय याचं? बाबा, हा मनोज आहे. हा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. पूर्ण नाव काय तुझं? मनोज शुक्ला. शुक्ला? काय ग, तुला एखादा भोसले, जाधव, देशमुख असा कोणी मिळाला नाही का? हा? गाव कुठलं तुझं? दरभंगा. दरभंगा म्हणजे बिहार. हो,
पण गेली 15 वर्ष मी पुण्यात राहतो. माझी फॅमिली बिहारमध्ये राहते. निशा निशा अगं काय केलंस? अगं लग्न म्हणजे दोन कुटुंब एकत्र येतात. हे लोक तुला ऍडजस्ट करणार नाहीत. ते लोक त्यांच्यामध्ये तुला सामावून घेणार नाहीत. बस झालं बाबा, अजून अपमान नाही सहन करू शकत मी. निशा चल इथे. ए हात सोड तिचा, तुझ्या तर दादा, मनोजवर हात उचलायचा नाही हा. गव्हर्नमेंट ऑफिसर आहे तो, जेलमध्ये जाल सगळे. मला धमकी देतेस? हा, मला धमकी देतेस? आता बघच मी तुझं काय करतो ते. चल निघ. मनोज, मला सुद्धा घेऊन चल ना तुझ्या बरोबर. मला तुला घेऊन जायचंय ग, पण तुला तर माहिती आहे माझे बाबूजी, त्यांचा राग अजून गेला नाहीये. पण तू काळजी करू नको. त्यांना जेव्हा कळेल ना की आपल्या घरी नन्हीसी गुडिया येणार आहे, तेव्हा त्यांचा राग असा शिवमंतर होऊन जाईल. अच्छा, तुला कसं माहित आपल्याकडे नन्हीसी गुडिया येणार आहे? कारण मला माहिती आहे ती नन्हीसी गुडिया मला तुझ्यासारखीच गोड मुलगी हवी, म्हणून नन्हीसी गुडियाच येणार. नाही, पण मला तुझ्यासारखा हँडसम छोटा मनोज हवा. बर, बघू. पण मनोज, लवकर ये प्लीज. तू नसल्यावर मला एकटीला घर खायला उठतं. ठीक है गुड़िया की मम्मा. येऊ. अगं मला दरभंग्याला येऊन एक दिवसही नाही झाला. काय झालं? सगळं ठीक ना? हो, मी ठीक आहे. तुला मिस करते फक्त. मी टू. बरं जेवलीस का? ऐक, तो कोपऱ्यावरचा जो फ्रूटवाला आहे ना, त्याला मी सांगितलंय दररोज दिवसाआड तुला फ्रुट्स पाठवायला. ओके बाबा. ओके नाही, रोज फ्रूट ज्यूसचे फोटोज मला पाठवायचे. बर, ठीक आहे. मनोज, आय लव्ह यू. लव्ह यू टू. बरं आता रात्र खूप झाले, झोप. गुड नाईट. गुड नाईट. किससे बातें कर रहे थे? कौन था फोन पे? रुकिए, हम कुछ पूछ रहे हैं आपसे. कौन था फोन पे? हमको कोई लड़की का आवाज आया. अब तो हमरे से पूछेगी कौन था फोन पे? जासूसी करेगी हमारी? आप सीधे मुंह काहे नहीं बात करते हमसे? हम धर्म पत्नी हैं आपकी. तुम सिर्फ इस घर की बहू हो, हमारी बीवी नहीं. वो तो हमारे बाबूजी के कहने पे शादी की है हमने. तो मना कर देते, कम से कम हमारी जिंदगी तो बर्बाद नहीं होती. वो तो हम बाबूजी की कोई बात टालते नहीं, वरना अब तुम्हारा और हमारा क्या में? पर गांव की गवार, ना रूप है ना रंग. अच्छा, तो बाबूजी से डर के हमसे ब्याह किया. फोन दिखाइए हमको, वरना बाबूजी को सब बता देंगे. अरे! दिखाइए, दिखाइए. क्या बताएगी बाबूजी को? धमकाएगी हमें? धमकाएगी? मुंह बंद रखने का, नहीं तो हमेशा के लिए मुंह बंद कर डालूंगा मैं. घरच्यांच्या विरोधात जाऊन निशानं मनोज सोबत लग्न केलं होतं. निशासाठी लग्न हे पवित्र बंधन होतं, तर मनोजसाठी ते अत्यंत मातीमोल होतं. मनोजनं खरं तर निशाला फसवलं होतं. मनोजचं यापूर्वी पूनमशी लग्न झालेलं होतं. पहिलं लग्न झालेलं असताना मनोजनं निशाशी लग्न का केलं? त्याचा काही वाईट हेतू होता का? मुळात तो खोटं का बोलला?
आई वडील हे नाला सोपाऱ्याला राहत असूनही ते दरभंग्याला राहतात असं खोटं का बोलला? खरं तर एकाच वेळेला या नात्याला खेळ समजून तो दोघींच्याही आयुष्याशी खेळत होता. सर निशा शुक्लाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर निशाचा मृत्यू रात्री 12 ते 2च्या दरम्यान झाला. डोकं जोर जोरात आपटल्याने डोक्यावर मार लागला. सर पोटात मल्टिपल स्टॅबिंग सुद्धा केलं गेलं. जवळजवळ 6 ते 7 वेळेस धारदार हत्याराने पोटात वार केले गेलेत सर. आणि सर त्याच वेळी पोटातल्या बाळाचा सुद्धा मृत्यू झाला. पहिला वार झाला तेव्हा तिने पळण्याचा खूप प्रयत्न केला. 7 महिन्यांची गरोदर होती ती. पोटातल्या बाळावर वार होताना बघून काय वाटलं असेल त्या आईला. शोधा, तो खुली सुटता कामा नये. परत फॉरेन्सिकचं काय झालं? सर रिपोर्ट्स यायचं का? ठीक आहे, एक काम करा, त्या मनोजला बोलवा. सर मनोज, त्या रात्री असं काय घडलं होतं की तू निशाचा खून केलास? साहेब काय बोलताय? निशा फक्त माझी बायको नव्हती, ती माझ्या होणाऱ्या बच्चूची आई होती. मी खूप खुश होतो साहेब, पण त्या दिवशी झालं रडू? त्या दिवशी काय? साहेब निशाला 7 महिने पूर्ण झाले होते. तिला तिची गोदभराई करायची होती. सगळं तुझ्या मनासारखं झालं ना? हो. अच्छा ऐक ना, आईस्क्रीम घेऊन येतोस का प्लीज? आईस्क्रीम? आता ह्यावेळी रात्रीचे 12:30 वाजलेत. मला नकोय, मग तुझ्या गुडघ्याला पाहिजे. ठीक आहे, लगेच घेऊन येतो. चल. निशा, 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 निशा. मग आणलंस आईस्क्रीम? नाही सर, त्या रात्री पार्लर बंद झाले होते. मनोज, काय वाटतं तुला, निशाचा खून कोणी केला असेल? तिच्या बापाने आणि भावानेच मारलं असणार साहेब. त्यांना आमचं लग्न कधीच मान्य नव्हतं. निशा प्रेग्नंट आहे कळल्यावर त्यांना अजून राग आला असणार, म्हणून त्यांनी जाऊ शकतोस, पण आम्हाला विचारल्याशिवाय शहर सोडून जाऊ नको, कळलं? अगाडे त्यांचा स्टेटमेंट लिहून दे. जा. निशाचा खून झाला त्यावेळी कुठे होतास तू? मी घरी होतो साहेब. हे नाटकं करू नकोस हा. घरी नव्हतास तू, दुसऱ्या दिवशी घरी गेलास. निशाचा खून करायला गेला होतास ना? नाही साहेब, मी नाही मारलं तिला. मी त्या दिवशी खूप दारू प्यायलो होतो म्हणून दुसऱ्या दिवशी घरी गेलो. ॲक्च्युली मिताली निशाकडे गेली होती याचा मला खूप राग आला होता आणि त्या रागाच्या भरात मी खूप दारू प्यायलो आणि रात्रभर त्याच बारमध्ये पडून होतो साहेब. मग तुझा फोन का बंद होता? बॅटरी डाऊन होती माझ्या मोबाईलची. खोटं वाटतं तर तुम्ही त्या बारचा CCTV फुटेज चेक करा. तू आम्हाला शिकवायचं नाहीस आमचा गुन्हेगार कसा पकडायचा, कळलं? जोपर्यंत या केसची फाईल बंद होत नाही ना, आम्हाला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही. हो साहेब. हो चल एक. हो साहेब. सो फॉरेन्सिक रिपोर्ट्समध्ये एक विशेष गोष्ट समोर आली आहे.
मनोजच्या घराच्या हॉलमध्ये ज्या खिडकीच्या फुटलेल्या काचा होत्या त्याच्यामध्ये 2 चष्म्याच्या काचा सुद्धा आहेत सर. चष्मा? हो सर. आणि चष्म्याचा नंबर -3.25. जवळचा नंबर आहे. याचा अर्थ ज्याने खून केला त्याला चष्मा आहे. निशाचा भाऊ महेश आणि तिचे वडील विलासराव यांना पण चष्मा आहे. हो सर, पण इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस आणि निशाच्या अंत्यविधीच्या वेळी सुद्धा महेशकडे चष्मा नव्हता. कारण तो चष्मा फुटला होता. एक काम करा, त्या रात्री महेश ज्या बारमध्ये गेला होता तिथले CCTV फुटेज चेक करा. महेश आणि विलासराव या दोघांच्या मागे आपले खबरी लावा. निशाच्या केसमध्ये जे जे संशयित आहेत त्या सगळ्यांची फाईल माझ्या टेबलवर ठेवा. येस सर. आणि त्यांच्याबद्दल अजून काय माहिती मिळते का बघा. येस सर, कारण हा व्हिडिओ दिवसेंदिवस खूप व्हायरल होत चाललाय. सर, ही तर निशा आहे. ही निशा आहे तर ही दुसरी बाई कोण आहे? बघा रे, आपल्या खबरींना कामाला लावा आणि ही दुसरी बाई कोण आहे तिची माहिती मिळेल. येस सर. सर, मनोजचं मॅरेज सर्टिफिकेट. पूनम दुबे मनोजची कायदेशीररित्या पत्नी आहे सर. निशाबरोबर त्याने मंदिरात लग्न केलं होतं. आणि सर, त्या व्हिडिओमध्ये जी दुसरी बाई आहे ती पूनमच आहे जिने निशावर हल्ला केला होता. इतना बड़ा पाप लिए पूरे बाजार में घूम रही है, शर्म बेच खाई है. ए मूर्ख, कोण आहेस तू? मी ना ओळखत तुला. अरे हमको नहीं जानती? अरे अपना आशिक को पूछना. हाँ, इतना बड़ा पाप लिए घूम रही है. तुम्हारा काल है, हम खत्म करने आए हम तुमको. पागल हो गई हो क्या? कौन हो तुम? मैं नहीं पहचानती तुम्हें. हमसे हमारा घर छीन लिया, हमारा पति छीन लिया, उसका पाप लेके घूम रही हो पेट में और हमसे पूछती हम कौन है? अरे जिसका पाप लेके घूम रही हो ना उससे पूछो कि हम कौन है. समझ आया? हमको मारती है. क्या कर रहे हो? हम बताइए क्या तुम समझती क्या अपने आप को? छोड़ो. तुमको हमारी बातें बकवास लगती है ना? तो अपने आशिक को जाके पूछो कौन है. क्यों तुमको ऐसे घर लेके आया? कौन है तुम्हारे घर में? जानती भी हो कुछ? छोड़ो हमें. 4 तारीख को आ रहा है ना वो घर. हाँ, जाना उसके साथ. पता चल जाएगा पूनम कौन है. मी काय विचारते मनोज, पूनम कोण आहे? निशा काय झालंय सांगशील का? तू माझ्याविषयी घरी सांगितलेस की नाही? हो सांगितलंय. ठीक. मग यावेळी तुझ्या बरोबर मी सुद्धा येईन. किती तारखेला जातोयस तू? 14 तारखेला जातोयस ना? हो हो. तुला प्रश्न नाही पडला मला 14 तारीखला जातोयस हे कसं कळलं ते? मी तुला सांगितलं असेल ना. खोटं बोलतोयस तू मनोज. फोन दाख. हा, फोन दे. कशाला फोन? अगं निशा फोन सोड. निशा फोन सोड. निशा फोन सोड मनोज. फोन. थांब. मी तुला सगळं सांगतो. तू 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 शांत हो. का जिंदगी निशा- बर्बाद केलीस माझी? निशा कॉलर सोड. मला सांग तू का वागला तसा माझ्याशी? निशा कॉलर मी वेडी आहे का तुझ्या आयुष्यात? निशा 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 ऐकून. निशा 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 ऐकून. निशा निशा ऐक. चल बोल, तुझ्यामध्ये आणि निशामध्ये काय काय घडलं ते सगळं खरं सांग. साहेब, माझी फॅमिली नालासोपाऱ्यात राहते. पूनमशी माझं लग्न झालं हे मला पसंत नव्हतं. जॉबसाठी मी पुण्याला शिफ्ट झालो. मी निशाला असं सांगितलं होतं की माझी फॅमिली बिहारला राहते. पूनमला निशाविषयी, निशाला पूनमविषयी कळेल असं कधीच वाटलं नव्हतं. एक दिवस पूनमला निशाबद्दल कळलं आणि ती माझ्या मागे निशापर्यंत पोहोचली. मी निशाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. निशा 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 ऐक. निशा
काय बोलायचं राहिलंय आता? सॉरी, मी तुला पूनम विषयी नाही सांगितलं कारण पूनम माझी बायको होती होती म्हणजे? होती म्हणजे आमचा डिवोर्स झालाय. खोटं बोलतोयस तू. खरं बोलतोय, आपल्या बाळाची शपथ, आमचा डिवोर्स झालाय. आपलं लग्न झालं तेव्हा तिला असं वाटलं की मी तुझ्यासाठी तिला सोडलंय म्हणून ती त्रास द्यायला इथे आली. मी चुकलो. मला माहितीये मी तुला सगळं सांगायला हवं होतं, मी तुला नाही सांगितलं कारण मला तुला गमवायचं नव्हतं. प्लीज मला माफ कर. ॲटलिस्ट आपल्या बाळासाठी. तू परत निशाशी खोटं बोललास की तू पूनमशी डिवोर्स घेतलास म्हणून? साहेब, मी खोटं नसतं बोललो ना तर निशाने मला कधीच माफ केलं नसतं. बेकायदेशीर दुसरं लग्न केलंय आणि पगाडे चार्जशीट फाईल करा याच्यावर. सर, आता मनोजचं सत्य पोलिसांच्या समोर आलं होतं. मनोजनं निशाबरोबर केलेलं लग्न हे बेकायदेशीर होतं आणि जशी ही गोष्ट पूनमला म्हणजेच मनोजच्या पहिल्या बायकोला कळली तशीच ही गोष्ट निशाला ती स्वतः प्रेग्नेंट असताना कळली, जेव्हा ती काहीच करू शकत नव्हती. त्यामुळे मनोजनं मी पूनमला आधी घटस्फोट दिला आणि नंतरच निशाशी लग्न केलं असं खोटं सांगून निशाचा विश्वास संपादन केला होता. त्यातच क्राईम सीनला चष्म्याच्या 2 काचा सापडल्यामुळे पोलीस अधिकच चक्रावून गेले होते. पण तरी सुद्धा हे आहेत महाराष्ट्र पोलीस. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीदवाक्य त्यांनी अखेर सत्यात उतरवलंच. साहब, हम ज़्यादा पढ़े लिखे नहीं हैं, मनोज जी और हमरा कोनो मेल नहीं है, लेकिन इसमें हमारी क्या गलती? घर वालों ने ब्याह रचा दिया और हमने उनको परमेश्वर मान लिया. हमको जब उनके दूसरे ब्याह का पता चला तो हमारा दिमाग घूम गया. इसलिए उसका खून किया? नहीं साहब, मन तो बहुत किया था मगर पेट से थी वो. और जब घर का भेदी लंका ढाए तो फिर क्या कर सकते हैं? सिर्फ डराया, धमकाया और छोड़ दिया, मारा नहीं साहब. ठीक है, आप जा सकती हैं. जी सर. श्रद्धा, एक काम करा, निशाचं मॅटर्निटी फोटोशूट झालं होतं तेव्हाचे सगळे व्हिडिओज आणि फोटोज मागवून घ्या. त्यातनं काहीतरी क्लू मिळू शकेल की त्या दिवशी नेमकं काय झालं होतं आणि कोणी केलं. येस. घरी कसे आहेत ग सगळे? सगळे मस्त आहेत. सुंदर अनुभव असतो ना आई होण्याचा. माझ्यासोबत घरचे कोणीच नाही. काही मी आणि आई तुझ्यासोबतच आहोत आणि तू नको काळजी करू. बाबा आणि दादा सुद्धा नक्की असतील. यार अगं, इतकं छान डेकोरेशन आहे, आपल्याला फोटोज काढायचे आणि तू अपसेट काय होतीयस? चल आपण फोटोज काढूया. उठ. अगं हळूहळू. एक मिनिट. दादा, निशा सारखी खिडकीकडे बघते. शॅडो बघा. याचा अर्थ त्या दिवशी निशा, मनोज, फोटोग्राफर मिताली यांच्या व्यतिरिक्त तिथे अजून एक व्यक्ती होती, तिने चष्मा घातला. सर, मनोजचा चष्मा आपल्याला बारमध्ये सापडला. सर, मनोज नाही तर दुसरं कोण? हॅलो. विलासराव, निशाचा खून कोणी केला? तुम्हीच ना?
निशाचा खून झाला त्या दिवशी निशाने तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या लँडलाईनवर फोन केला होता. तुम्ही निशाला तुमच्या ऑफिसच्या खाली भेटलाच होता. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज. आता या पुढचं तुम्ही बोला. बाबा मला माफ करा प्लीज. बेटा काळजी करू नकोस. हे बघ आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हा साहेब, ज्याने कोणी निशाबरोबर असं केलंय ना त्याला तुम्ही सोडू नका साहेब. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ठीक आहे विलासराव, या तुम्ही. यांच्या चष्म्याचा नंबर चेक करा. कळेल खरं बोलत होते की खोटं. येस सर, मनोजच्या घराजवळ एक चाकू सापडलाय. गुड. एक काम करा, फॉरेन्सिकला पाठवा आणि आपल्या डेटाबेस मधल्या फिंगरप्रिंटशी मॅच करून बघा. ओके सर. सर हे मनोजचे वडील. नमस्कार साहब, हम विनोद शुक्ला, मनोज का पिताजी. उसका बेल का पेपर्स लाए हैं साहब. वकील साहब ये लीजिए साहब. हमारे बिटवा ने कुछ नहीं किए हैं साहब. कुछ नहीं किया. दो शादियां की है उसने, और दूसरी शादी जिससे की वो 7 महीने की प्रेग्नेंट थी, उसका खून हो जाता है और आप कह रहे हैं कि उसने कुछ नहीं किया. पगाडे घेऊन आहे त्याला. अरे बेटवा कैसा है तू? अभी टेंशन मत ले, हम आ गए हैं ना, हम तो का घर ले जाएंगे. अरे हमको पता है रे तूने कुछ नहीं किया है, हम सब जानते हैं. ओ विनोद जी, आपका यह भरत मिलाप खत्म हो गया होगा तो साइन कीजिए. हाँ. वो पेन सर. ये लीजिए. ये लीजिए साहब. रख दीजिए. आइए. बहुत बहुत शुक्रिया साहब, धन्यवाद. चल बिटवा चल. ये कहाँ है साहब? पढ़िए. जहां से आपने नया चश्मा बनवाया था वहां का बिल. वहीं से हमें यह भी पता चला कि पुराना चश्मा भी आपने वहीं से बनवाया था, और क्राइम सीन में मिले चश्मे के कांच के नंबर से आपके इस चश्मे का नंबर मैच करता है. और इतना ही नहीं, हमें मर्डर वेपन भी मिला है जिस पर आपके फिंगरप्रिंट्स मैच हो रहे हैं. अब बताइए, इस खून में मनोज भी शामिल था आपके साथ? नहीं साहब, हमारे बिटवा को इसके बारे में कुछ भी पता नहीं साहब. निशा का खून क्यों किया? अरे साहब, वो हमारे लड़के को भड़का रही थी, उसके कारण हमारा लड़का उस पूनम से तलाक लेकर यहां बसना चाह रहा था. तब तक हमने ठान ली कि हम इस लड़की को नहीं छोड़ेंगे. और फिर उस रात जब हमारा लड़का घर से निकला, आपण आज कुठे येताय तुम्ही? हे बघा, माझा नवरा बाहेर गेलाय. तुम्ही आत काय प्रॉब्लेम आहे तुमचा? काय हवंय तुम्हाला? साहब माफ कर दो आपको. अरे निशा ने मनोज को नहीं, मनोज ने निशा को फंसाया था.
और ये जानते हुए भी एक प्रेग्नेंट औरत का खून किया आपने। एक रिश्ते का नहीं, इंसानियत का खून कर दिया आपने। बगाड़े क्यों जाएगा? हीच ती वेळ जेव्हा मुलांना पालकांची खरी साथ हवी असते. निशाच्या बाबतीतही हेच घडलं. निशाचा निर्णय चुकतोय हे सांगण्याची विलासरावांची पद्धत चुकीची होती आणि जोपर्यंत हे निशाला कळलं तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. मुलांचे निर्णय कितीही चुकले तर त्यांना वाटेल ती शिक्षा द्या, पण त्यांची साथ सोडू नका, कारण वेळ एकदा गेली की ती परत येत नसते. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.